असं मला वाटतं. त्या लोकांनी चिंता करू नये. उगीच आपलं काहीतरी आता फुटल्या गट फुटला, पवार यांच्यात फूट पडली, काही होत नाही. इलेक्शन होईल, जे निवडून येतील ते येतील. मला कोण वाटतं की अजितदादा मला आणखी एक सांगायचं आहे, आणि आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून आत येतो. एन डी पाटील आणि शरद पवार दोन अत्यंत वेगळ्या डाव आणि उजव विचारसरणीचे लोक आहेत. कधीही राजकारण घरामध्ये आमच्या आलं नाही. उलट जेव्हा एन डी पाटील उभे राहिले त्यांच्याकडे पैसे पण नसायचे, तेव्हा माझ्या आईने राजाराम बापूच्या विरुद्ध उभे होते. 10,000 रुपये त्यांना आईने दिले. म्हणले एन डी तुमच्याकडं मला माहिती आहे पैसे नाही, पण प्रचाराला असावे, ते 10,000 घ्या. आणि एक मेगाफोन दिला गळ्यात. आणि मग आमचे एन डी पाटील घोड्यावरनं काय जायचे, सायकलवरनं काय जायचं. आणि तेव्हा राजकारण आम्ही घरात आणत नाही, एका ताटात जेवतो. आणि शरद पवारांचं तर मी पाहिले की स्वतःच्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात काय आहे का, एन डी सरांच्या ताटात आहे का, ते कमी पडले बघा, ते घाला तिथं. असे इतके सुंदर सुसंस्कृत कुटुंब असताना काही होणार नाही, मला नाही वाटत. सुप्रिया बोलण्यातून कुठेतरी मन दुखावली जातात. कारण अजित पवार म्हणतायत कीर्तन करावं, तिकडे अजित पवारांचे भाऊ त्यांना म्हणतायत हा नालायकपणा आहे. म्हणजे कुठेतरी बोलण्यात मग ही आता राजकारण आहे हो. एन डी पाटील नाही का शरद पवारांवर टीका करायची, कितीतरी करायचे. म्हणजे सगळ्यात प्रकार जास्त एन डी पाटील शरद पवारांवर बोलायचे. तेव्हा आम्हाला ती सगळी सवय आहे. आमच्याकडे काँग्रेस पण होतं, आमच्या आई शेका पक्षाची, आणि शरद पवार काँग्रेसचे. आमच्याकडे उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, क्रांतीच नाना पाटील, सगळे डाव्या विचारसरणीचे लोक यायचे. आणि यशवंतराव चव्हाण बाकीचे त्यावेळेचे पुढारी पण यायचे. तेव्हा आमच्या घरावर त्याचा काय परिणाम, निवडून आता काय लोक करतात ते काय सांगता येत नाही. आणि हे जे बोलणं म्हणजे शरद हे तुमचा अजित काय बोलला किंवा श्रीनिवास काय बोललं, हे राजकारणापुरते, इलेक्शन संपले की सगळे ढग निघून जातील. मला सांगा की तुम्ही म्हणता इलेक्शन पुरतं आहे, मोठ्यांदा इलेक्शन पुरते सगळं आहे आपण असं म्हणता, पण दुसरीकडं राजकारणाने घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातल्या सदस्य म्हणून तुम्हाला किती दुःख होत आहेत, कारण ते दुःख बोलून दाखवताना दिसत नाही आहे. तुम्ही म्हणताय की एन डी पाटील वेगळ्या विचारसरणीचे होते, पवारसाहेब वेगळ्या विचारसरणीचे होते, वेगळ्याच विचारसरणीचे होते, पण एकमेकावर टीका करताना एक पातळी होती. ही पातळी घसरवण्याचं काम आत्ताच्या राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी केलं, याचं दुःख किती वाटतंय तुम्हाला? आता दुःख तर अत्यंत वाटतं, काय करणार. पण आमच्या आईने आम्हाला शिकवले रडत बसायचं नाही, डोळ्याला पाणी आणणं हे दुबळेपणाचं लक्ष आहे, तेव्हा लढायचं. वाईट प्रचंड वाटतं, कारण आम्ही फार सुवर्ण काळ आम्ही बघितलेली माणसं होतात तर जुनी, आणि कसा तोल सुटतो मला काही कळत नाही. पण या BJPचा रोग सगळा शरद पवार होणार आहे. हा माणूस खलास केला की आपल्याला राज्य आपल्या हातात आलं. म्हणून ते आंब्याच्या झाडाला जसं दगड मारतात लोक, तसं ते शरद पवारवर दगड मारतात. आणि अजितचा जे तोल थोडासा सुटला असेल, पण त्याने तर दुःख झालेले आहे. तुमचा अजित चुकला याच्याबद्दल त्याच्याशी काय बोलणं झालं काय, किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालं का? अजित चुकला तुमचा, त्याच्या संदर्भात काही बोलणं झालं का? अजित म्हणून नाही, अजित चुकला असेल नसेल ते काय मला कळत नाही. पण शरदच्या विषयी जी काही भाषा आली त्याच्या तोंडून, ते बोलता झालं असेल. त्याच्या मनात तसं काही नाही नसेल, कारण तो संवेदनाशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. कदाचित त्याला आता पश्चातापही झाला असेल, पण दुःख नाही, निश्चित झालं दुःख. अजित पवार सारखे प्रगल्भ नेते आहेत, महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, राष्ट्रवादीतला एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. खरं तर तशा प्रकारचा तोल त्यांच्याकडून जाऊ शकतो का? परंतु तुम्ही लहानपणापासून त्यांना बघता, कुणाची तर तोंडची वाक्य असं आहेत असं वाटतंय तुम्हाला? नको काय कशी करत नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकाच घरातील आता दोन उमेदवार असणार. तुम्हाला काय वाटतं की कोण विजयी होईल? बारामतीमध्ये कोण विजयी होईल असं तुम्हाला वाटतंय?
मी आता शिक्षिका आहे, त्यामुळे मी तुलना करताना माझं दोघींवरही वैयक्तिक प्रचंड प्रेम आहे. आमची सुनेत्राही फार गोड आहे, सुप्रियाचा तर प्रश्नच नाही आहे. ही सुप्रियाचं मला अतिशय अचंबा वाटतो की तिने सोन्याचा चमचा घेऊन ती जन्माला आली आणि ती कधी एसटीत बसलेली नाही. आम्ही तिला फुलासारखं, कारण एकच्या एक आणि लाडक्या भावाची मुलगी, फुलासारखं वागवलेलं, इंग्लिश मिडियमला शिकलेली, पण तिने जो स्वतःमध्ये कायापालट केला त्याला तोड नाही. आम्हाला सुद्धा असं बोलता येणार नाही किंवा इतर कोणाला राजकारण इतकं सुंदर ती लोकसभेत बोलते की सगळे विरोधी पक्ष सुद्धा कानात प्राण आणून ऐकत असतात. ही किती, म्हणजे मी तिला हे लिहिते की बापसे बेटी सवाई, असं कधी कधी मला लिहावं असं वाटतं. तिचा अभ्यास प्रचंड आहे, तिने फार प्रगती केली आहे. मराठी नीट बोलता येत नव्हतं, तिची इंग्लिश शब्द मध्ये मध्ये यायची, ते तिने सुधारवली. हिंदी भाषा उत्तम बोलते, अनेकांना इंग्लिश बोलता येते इंग्लिश मिडियमच्या, तर मला चांगलं हिंदी बोलताना मला येणार नाही. तेव्हा तिचं साधेपणा, तिचं चारित्र्य हे अतिशय दिलखुलास आहे, लोकांना प्रचंड आवडतं. सुनेत्रा अतिशय गुणी आहे, स्वभावाने सुस्वभावी आहे मुलगी, कुटुंबात इतकी मिसळलेली आहे, इतक्या लांबून येऊन सुद्धा.